आज आपल्याला बनवायचे उन्हाळी वाळवण रेसिपीमध्ये साबुदाणा बटाटा चकली। तेलामध्ये टाकताच तुम्ही बघू शकता आकारापेक्षा 2 ते 3 पट फुललेली आहे। मस्त खुसखुशीत अशी आपली ही साबुदाणा बटाटा चकली बनून तयार होते। बनवण्यासाठी देखील एकदम सोपी आहे। साहित्याचं प्रमाण देखील मी एकदम अचूक आणि योग्य सांगितलेलं आहे। वर्षभर टिकणारी खुसखुशीत अशी ही चकली कशी तयार करायची ते आज आपल्याला बघायचं आहे। या ठिकाणी मी 2 कप साबुदाणा घेतलेला आहे। वजनी प्रमाणामध्ये जर बघायचं झालं तर आपण 300 ग्राम या ठिकाणी साबुदाणा घेतलेला आहे। साबुदाणा मी रात्री न भिजत घालतात सकाळी मी साबुदाणा छान स्वच्छ असा धुवून घेतला। साबुदाणा पूर्णपणे पाण्यामध्ये बुडेल एवढं आपण यामध्ये पाणी घातलं होतं आणि हा साबुदाणा मी उन्हामध्ये ठेवून दिला होता। उन्हामध्ये ठेवल्यामुळे अर्ध्या ते 1 तासामध्येच एकदम छान मऊ असा भिजलेला आहे। या ठिकाणी मी 600 ग्राम बटाटे घेतलेले आहेत। साबुदाण्याच्या दुप्पट आपण या ठिकाणी बटाटे घेतलेले आहेत। तुम्ही बटाट्याचं प्रमाण थोडंसं वाढवू देखील शकता। कुकरच्या कमी गॅसवरती मी 2 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि बटाटे आपण छान मऊ असे शिजवून घेतलेले आहेत। बटाटे देखील छान मऊ असे शिजलेले आहेत। आता बटाट्यावरील साल काढून घ्यायची आपल्याला आणि बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहेत। ज्या ताटामध्ये आपल्याला हे मिश्रण मिक्स करायचं आहे त्याच ताटामध्ये आपण बटाटा किसून घेतलेला आहे। सर्व बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने बटाटे किसून घेतल्यामुळे आपली जी चकली आहे ती करताना अजिबात तुटत नाही। त्यामुळे आपल्याला बटाटे किसूनच यामध्ये वापरायचे आहेत। तुम्ही चाळणीचा वापर करून देखील बटाटे बारीक करून घेऊ शकता। आता बटाट्यावरतीच आपल्याला साबुदाणा घालून घ्यायचा आहे। 7 ते 8 हिरव्या मिरच्या मी मिक्सरला बारीक करून घेतलेल्या आहेत। ते हिरवी मिरची आपण यामध्ये 2 चमचे घालून घेतलेली आहे। 2.5 चमचे आपण यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे। आता हे सर्व साहित्य आपल्याला हाताने छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत। सर्व मिश्रण आपण हाताने छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता साबुदाणा आपल्याला छान असा वाफवून घ्यायचा आहे। कच्चा साबुदाणा आपल्याला या ठिकाणी वापरायचा नाहीये। साबुदाणा वाफवून घेतल्यामुळे आपली जी चकली आहे ती एकदम छान खुसखुशीत अशी तयार होते। आता मी या ठिकाणी एका चाळणीवरती ही साबुदाणा वाफवून घेणार आहे। तुम्ही कुकरमध्ये देखील 1 शिट्टी काढून हा साबुदाणा वाफवून घेऊ शकता। कढईमध्ये मी अर्धा ग्लास पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। पाण्याला छान उकळी आलेली आहे। कढईमध्ये आपल्याला ही चाळणी ठेवायची आहे आणि यावरती आपल्याला झाकण ठेवून 5 मिनिटाची साबुदाण्याला छान वाफ काढून घ्यायची आहे। एक 5 मिनिटासाठी आपल्याला हा साबुदाणा छान असा वाफवून घ्यायचा आहे। 5 मिनिटांमध्ये आपला साबुदाणा छान असा वाफला जातो। आता 5 मिनिटाची मी याला छान अशी एक वाफ काढून घेणार आहे। 5 मिनिट झालेले आहेत। आपला जो साबुदाणा आहे तो छान वाफलेला आहे। गॅस मी बंद करून घेतलेला आहे। एका मोठ्या ताटामध्ये आपण हे मिश्रण काढून घेतलेले आहे। आता हे मिश्रण आपल्याला हलकंसं थंड होऊ द्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला मिश्रण परत एकदा छान असं मळून घ्यायचं आहे। मिश्रण छान मळून घेतल्यामुळे आपली जी चकली आहे ती करताना अजिबात तुटत नाही। मिश्रण मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि लगेचच याच्या चकल्या तयार करायला घ्यायच्यात। तुम्ही दुधाच्या थैलीचा किंवा पायपिंग बॅगचा देखील वापर करू शकता चकली तयार करण्यासाठी। मी चकलीचा साचा वापरत आहे। साच्याचा वापर करूनच मी या ठिकाणी चकली तयार करून घेणार आहे। आता साच्यामध्ये आपल्याला हे मिश्रण भरून घ्यायचं आहे आणि आपल्याला लगेचच याच्या चकल्या तयार करून घ्यायच्यात। प्लास्टिक सीटवरती आपल्याला घरामध्येच या चकल्या तयार करून घ्यायच्या आहेत। तर बघू शकता तुम्ही चकली करताना अजिबात तुटत नाही। मस्त अशा आपल्या गोल गरगरीत चकल्या तयार होत आहेत। सर्व चकल्या आपल्याला सेम याच पद्धतीने तयार करून घ्यायच्या आहेत। रात्रभर मी पंख्याच्या हवेखाली या चकल्या सुकवून घेतलेल्या आहेत। दुसऱ्या दिवशी मी अर्धा दिवस या चकलीला छान असं ऊन दाखवून घेतलेलं आहे। आपली जी चकली आहे ती एकदम मस्त अशी तयार झालेली आहे। आता लगेचच आपल्याला चकली तळून देखील बघायची आहे। चकली तळण्यासाठी गॅसवरती आपण तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल छान तापू द्यायचे आपल्याला। नंतरच आपल्याला चकली तेलामध्ये सोडून घ्यायची आहे। तेल छान तापलेलं आहे। मी चकली तेलामध्ये सोडून घेतलेली आहे। तर बघू शकता तुम्ही यामधील जो साबुदाणा आहे तो एकदम छान असा फुललेला आहे। आकारापेक्षा 3 ते 4 पट आपली चकली फुललेली आहे। एकदम छान खुसखुशीत झालेली आहे। चकलीचा रंग देखील तुम्ही बघू शकता। मस्त पांढरा रंग आलेला आहे चकलीला। तर छान अशी आपली चकली तयार झालेली आहे। आणखीन काही चकल्या मी या ठिकाणी तळून घेणार आहे। तर तुम्हाला मी एक चकली तोडून देखील दाखवत आहे। आवाज ऐकू शकता तुम्ही। मस्त खुसखुशीत आणि पांढरी शुभ्र अशी आपली ही उपवासाची साबुदाणा बटाटा चकली या ठिकाणी तयार झालेली आहे। डब्यामध्ये भरून तुम्ही वर्षभर स्टोअर करून ठेवू शकता। हवं तेव्हा तुम्ही ही चकली तळून खाऊ शकता। मला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनल आणखी सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। भेटूया तशाच एखाद्या छानशा आणि नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।